मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो रेटर धरणच्या ओपनच्या मैदानामध्ये. या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आले ते आपण याआधी 2 भागामध्ये पाहिलं, परंतु अजून नवीन नंदी या मैदानात दाखल होत आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जीवनप्पा देडगे नांदेड सिटी यांचा भारत सुद्धा दाखल झाला बघा या रेटर धरणच्या मैदानामध्ये. नमस्कार दादा, काय म्हणताय? आज बरंच लांब आलं. बर आज कसं काय नियोजन असणार? पायरा वगैरे काय नियोजन आपण केलं? बर चला, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, कबाली 4x4 पण दाखल झाला बघा या रेटरे धरणच्या ओपनच्या मैदानामध्ये आणि कबीरा पण आलाय बघा. कबीरा कुठला? दावणीचाच आहे की? बर, 4x4च. केव्हा घेतलं त्याला कबीरानं? 15 दिवस झालं. बर कसा पळ वगैरे कसं वाटतं काय? 15 दिवसात 5 मैदान केलं, त्यातलं 3 मैदान गुलाला. अरे वा, म्हणजे एक प्रकार चांगली खरेदी झाली म्हणावं. कुठून घेतलं त्याला? संभाजीनगर. बरं, छत्रपती संभाजीनगरवरून खरेदी केली मित्रांनो आणि 5 मैदानामध्ये 3 मैदानामध्ये गुलाल घेतलं. कोणत्या खांदी पोहतो? दोन्ही खांदी. घरचा साज पण आता काय टेन्शन नाही. घरचा साज बी एकदा गुलालात राहिलेला आहे. होय काय? अरे वा, मग काय पायऱ्याची वगैरे अडचण असली तर घरचा साज पळवलं काय टेन्शन नाही. बरं, कबालीचं कसं काय नियोजन असणार पायऱ्यावर? बरं चला, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, पैलवान पण आलाय बघा या रेटरी धरणच्या ओपनच्या मैदानामध्ये. पैलवान येरवळेचा हरण्या सुद्धा दाखल झालाय बघा या रेटरी धरणच्या मैदानामध्ये. प्रसिद्ध बैलगाडी मालक पिंटू शेठ यांचा कॉकटेल सुद्धा दाखल झालाय बघा या रेटरी धरणच्या मैदानामध्ये. काय म्हणते? आज सुंदरला आणले? हो, आज आलोय. बर मला वाटते आता परवा बोरचं मैदान झाले, प्रथम क्रमांक पटकवलं. काय भयान स्पीड लागते आजकाल, म्हणजे मला वाटते 3-4 मैदान झाली सलग प्रथम क्रमांक किंवा गुलाल घेतोच. काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे पहिल्यासारखं परत स्पीड लागले म्हणावं. म्हणजे पहिल्यांदा बैल आलता, बस स्पीड लावले बैलाने आता परत. आज कसं काय नियोजन वगैरे कसं असणार? काय नियोजन पिंटू शेटनीच केलंय. बर चांगलंच नियोजन असणार आहे. फाटी वगैरे पाहिली का नाही? कशी फाटी मस्त आहे, एक नंबर फाटी पाहण्यासाठी. आज काय अपेक्षा आहे? गुलालात राहायचं. चला, शुभेच्छा तुम्हाला. हिंद केसरी लखन सुद्धा दाखल झालाय बघा या रेटरी धरणच्या मैदानामध्ये. नमस्कार. काय म्हणताय? आज बरेच दिवसानंतर आणलं लखनला. बैल तिकडे सेकंदला चालू होता. बर हो, भरपूर मैदान आहेत ना आता तुमच्या इथं. म्हणजे मला वाटते शंकरपट असते. हो, शंकरपट. सेकंड म्हणजे कसं असते ते? म्हणजे सेकंद म्हणजे आमच्या तिकडे घडीवर असते ते. पहिला धागा तुटला की घडी चालू आणि दुसरा म्हणजे असं एकच बैल पळतो का? असं म्हणजे हा एकच सिंगल गाडी. सिंगल गाडी असते. बर आज कसं काय नियोजन असणार आहे? काय नियोजन चांगलं आहे. चांगलं नियोजन आहे. सर्व बैलांचे टॉपचे पैरे आहेत. आज स्पर्धा आहे भरपूर. आज शुभेच्छा तुम्हाला. चला, बेलदारवाडीचा सर्किट सुद्धा आलाय बघा या रेटरी धरणच्या मैदानामध्ये. काय गट पास करतोय? हा, गट पास राहतो. नंबर वगैरे दिसतोय? राहतो. बर आज कुणासोबत पळणार आहे? कसं काय? नायगावचा चित्तूर आहे. चित्तूर का? बर पळले का जोडी यापूर्वी? दोनदा पळाले. अरे दोनदा पळाले. कसं काय अपेक्षा काय आहे जोडीकडून आज? बघूया, असं राहायला असं वाटतंय. गाडी कोणत्या खांदी पोहतो? उजवीने पोहतो. अरे वा, चला, शुभेच्छा तुम्हाला. आपल्या घरच्या गाईचं बैल आहे? विकत घेतले. चला, शुभेच्छा तुम्हाला. नमस्कार. काय म्हणताय? आज राजाला घेऊन आलात? हो, राजा. कसं काय नियोजन कुणासोबत असणार आहे? काय मोतर आहे? मुळशीचा मथुर. बरं, पडली का जोडी यापूर्वी का पहिल्यांदा? प्रथमच नियोजन केले. बरं, कसं वाटते? फाटी वगैरे पाहिली की नाही? फाटी काय नाही गेलेली. फाटी चांगले आहेत, मागल्या गोष्टी बघितलेली. बरं, चला, शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. प्रसिद्ध बैलगाडी मालक सुभाष तात्या मांगडे यांचा सप्तहिंद केसरी सुंदर पण दाखल झालाय बघा या रेटरी धरणच्या मैदानात. महाराष्ट्राचं काळीज सप्तहिंद केसरी सुंदर उर्फ बॉस. दादा नमस्कार. गाव कोणतं तुमचं? बुदरगाड गारगोटी. बरं आज कोणतं बैल आणलंय? काय परशा आलाय मित्रांनो. आज कुणासोबत पायरा वगैरे नियोजन वगैरे काय असणार आहे? पैरा माणक्या. कुठलं? वाळवे. बरं चला, शुभेच्छा तुम्हाला.